एक होती कामसू चिमणी आणि एक होता आळशी कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं, छोटंसं, सुंदर आणि खूप स्वच्छ. ती नेहमी कामात असायची. आळशी बसणं तिला अजिबात आवडत नसे. पण कावळ्याचं घर होतं शेणाचं. घरात सगळीकडे पसारा होता. कावळा दिवसभर इकडे तिकडे फिरायचा, बडबड करायचा आणि कोणाचंही ऐकत नसे. एक दिवस आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला आणि टप टप पाऊस पडू लागला. झाडं भिजली, पाणी वाहू लागलं आणि कावळ्याचं शेणाचं घर पाण्यात वाहून गेलं. हू हू हू, मी रडू लागलो. आता मी कुठे जाऊ? तेवढ्यात त्याला आठवलं, चिमणीचं घर शेजारीच आहे. चिवताई चिवताई, दार उघड. थांब, माझ्या बाळाला काजळ लावते. चिवताई, दार उघड. थांब, माझ्या बाळाला झोपवते. कावळा भुकेने आणि थंडीने कुडकुडत उभा राहिला. बाळ झोपल्यावर चिमणीने दार उघडलं. कावळा आत आला. ये, चुलीपाशी बस. चुलीवर होती गरमागरम खीर. कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं. थोडी आणखी, अजून थोडी. त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोड्याच वेळात पाऊस थांबला. पाऊस थांबला, मी निघतो. कावळ्याने मागचं दार उघडलं आणि भुर्रकन उडून गेला. तो होता आळशी आणि लबाड कावळा. पुढे काय झालं? कावळ्याला शिक्षा मिळाली. तो लोळला, शेणाने भरला, त्याला विंचू चावला. तो रडत रडत झोपी गेला. पण कामसू चिमणीला बक्षीस मिळालं. तिला मोती मिळाले, चंद्रहार मिळाला आणि सुंदर साडीचोळी मिळाली. मुलांनो, या गोष्टीचा बोध असा की कामसू असाल तर बक्षीस मिळतं आणि आळशी असाल तर शिक्षा मिळते. पुन्हा भेटूया आणखी एका गोड गोष्टीसोबत. नमस्कार.